राम राम शेतकरी मित्रांनो अनेक भागामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला. तो पाऊस झाल्यामुळं असं झालं की कपाशीला अनेक ठिकाणी पावसाची आवश्यकता होती, तर तिथं पाणी भेटलं, पण काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळं कपाशीची झाडं मारायला लागले. म्हणजे आपली जी कपाशी ती बसतात. तुम्ही इथं पाहू शकता, हे बा इथं एक झाड आहे, त्याच्यानंतर या साईडला पण इथं पण झाडं दिसतात. तर असे खूप काही झाडं आपल्या कपाशीच्या क्षेत्रामध्ये आहेत. तर आपल्या कपाशीचं जे क्षेत्र आहे ते असं थोडं डाळी असल्यामुळे याच्यामध्ये पाण्याचा निचरा लवकरात लवकर झाला, त्यामुळे आपले कपाशीची झाडे तर मरण्याची जी संख्या आहे तर ती कमी झाली. पण अनेक भागामध्ये शेतकऱ्यांच्या कपाशीचे प्लॉट 80 ते 90%, काहींचे 50%च्या आसपास बसले आहेत. तर त्याच विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी जे काही पावसाची वाट पाहत होते, तर अनेक शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागलेली होती की पाऊस केव्हा येणार. त्यातच आपल्याला हवामानाचे अनेक अंदाज सोशल मीडियावर मिळत होते. तर आपण या चॅनलवरती माननीय डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेबांचे अंदाज या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करतच असतो. त्या अंदाजाचा सुद्धा फायदा नक्कीच झाला. चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक काही गोष्टी जाणून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कोठे स्किप करू नका. आणि मी काही अशा गोष्टी आपल्याला सांगणार आहेत की ज्या आपण केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. चला एकदा मी पाठीमागचा कॅमेरा चालू करतो. हे पहा शेतकरी मित्रांनो, आपण इथे पाहू शकता. हे पहा हे झाड, हे पहा हे असे, हे पहा अतिचे कारण अनेक असू शकतं. काही ठिकाणी अति पाण्याचा ताण आणि त्यानंतर अचानक पडलेला पाऊस, त्यामुळे सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तसेच काही ठिकाणी अति जास्त प्रमाणात झालेला पाऊस, त्यामुळे काय होतं, जमिनीतील ज्या मुळ्या असतात या तंतुमुळ्या कपाशीच्या जमिनीत अन्नद्रव्य शोषून घेऊन झाडांना देण्याचं काम करतात. तर खूप जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं त्या मुळ्या मातीतून वेगळ्या झाल्या, म्हणजे जमिनीतच राहिल्या पण मातीतून ज्या चिकटलेल्या त्या थोड्या वेगळ्या झाल्या. आणि त्याला जे काही छोटे छोटे छिद्र असतात मुळ्यांना, ते पूर्णपणे पॅक झाले. त्यामुळे आपले झाडं असे बसण्याचं प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपल्याला याला आपल्याला थोडी ट्रीटमेंट देणं आहेत. तर आपल्याला ते काय द्यायचं काय नाही ध्यान देऊन ऐका. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी विसरून जातात. सुरुवातीला आपल्याला एक काम करणे, म्हणजे आपल्या शेतात जर पाणी साचत असेल तर त्या पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था करावी. आणि आपल्या शेत जर चिबडत असेल, म्हणजे वापसा होत नसेल, तर आपण तशा ठिकाणी एकरी 1 ते 1.5 बॅग किंवा अशा जिथं पाणी साठलेलं असेल, जिथे वापसा होत नसेल, तिथं आपण सुपर फॉस्फेट जे पावडर फॉर्म्युलेशनमध्ये असतं ते असं शिंपून देऊ शकता, जेणेकरून तेथील ओल पूर्णपणे हडकून जाण्यास मदत होईल. एका पंपसाठी म्हणजे 400 ग्रॅम ते अर्धा किलोच्या आसपास युरिया घ्यायचं. त्यासोबत आपल्याला मेन्कोझेप हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एक बुरशीनाशक घ्यायचं. आणि त्यासोबत आपल्याला 50 ते 70 ग्रॅम हे आपल्याला ह्युमिक ॲसिड घ्यायचं आणि एका पंपमध्ये मिक्स करायचं. आणि त्याची ड्रिंचिंग आपल्याला, तुम्हाला मी एकदा दाखवतो, आपल्याला या मुळ्याभोवती म्हणजे इथं बुडाभोवती त्याची ड्रिंचिंग करायची आहे. आणि त्याचबरोबर मेन्कोझेप जरा नसेल भेटलं तर त्यासोबत आपण कॉपर ऑक्झिक्लोराइड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता. त्याचबरोबर युरियाच्या जागी आपण पोटॅश सुद्धा घेऊ शकता. प्रमाण हेच मी सांगितलं तेच एक वेळ परत सांगतो. आपल्याला अर्धा किलोच्या आसपास एका पंपसाठी युरिया घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला 50 ते 70 ग्रॅम बुरशीनाशक घ्यायचे. आणि त्याचबरोबर आपल्याला 50 ते 70 ग्रॅम ह्युमिक ॲसिड घेऊन त्याची आळवणी करायची. त्याचबरोबर वेळ जर मिळाला असेल तर आपल्याला ह्या कपाशीच्या झाडाला दोन्ही साईडने पायानं दाबायचं, जेणेकरून ते पॅक होईल आणि मुळ्या जमिनीत रुततील. त्यानंतर आपल्याला हे काम झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये वापसेल, तर सुरुवातीलाच आपल्याला याच्यामध्ये वखराची पाळी म्हणजे डवरण्याची एखादी पाळी मारून घ्यायची, जेणेकरून त्या मुळ्याला पूर्णपणे पॅक आपण करून झाडं आपले वाचू शकतो. आणि त्यातच अनेक काही शेतकरी खूप काही असं नुकसान झाल्यानंतर टेन्शनमध्ये येतात. एक तर पाऊस नाही, त्यातच असा खूप काही अवकाळी पाऊस, मालाला भाव नाही, त्यातच अशी नापिकी म्हणल्यामुळे शेतकरी टेन्शनमध्ये येतात. तर अशा शेतकऱ्यांना सांगू शकतो की शेतकरी बांधवांनो, टेन्शन घेऊ नका. हे ज्या गोष्टी झाल्यात, म्हणजे आपल्या कपाशी पूर्णपणे म्हणजे 100% जर अशी झाली असेल तर ती 100% पूर्ण वाळून जाणार नाहीत. त्यातील मोजकेच झाडं वाळतात, बाकीचे कपाशी आपली पूर्ण हिरवीगार होते आणि त्याला परत पाते बोंड हे जसे तसे दिसण्यास सुरुवात होते. फक्त जे झाडं खूप जास्त प्रमाणात असे झाले आहेत
त्या झाडांना याची हानी होते, ते झाड सुद्धा 100% वाळत नाही, त्यालाही पालू येते. पण आपल्या उत्पन्नामध्ये असं झाल्यानंतर नक्कीच थोड्याफार प्रमाणात फटका पडतो. त्यामुळं आपण हे नियोजन लवकरात लवकर करा आणि आपल्या पिकांना परत पूर्वपदावर आणा. तर हा प्रकार जे घडला तर हा फक्त कपाशीतच नाही तर तुरीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर आपण मागे तुरीविषयी व्हिडिओ टाकला होता की तुरीला काय टाकल्यानंतर हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर असे जर कमेंट आपल्याला आल्या तर आपण परत एक तुरीवरती तसा व्हिडिओ टाकू. चला, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.